सिंधुदुर्गातल्या कणकवलीमधल्या बाजारपेठेत सुरू असलेल्या मटका अड्ड्यावरती जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंनी अचानक धाड टाकली। दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या मटका आणि जुगारावरनं संतप्त झालेल्या नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना धारेवर धरलं। पण नितेश राणे यांच्या कारवाईनंतर जुगार खेळणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाई केली। पण कारवाई झाल्या अवघ्या 2च तासात या आरोपींना कसं काय सोडलं गेलं असा सवाल विचारलाय माजी आमदार वैभव नाईक यांनी। कणकवलीतल्या मटका धंद्यावर छापा। राणेंनी पकडून दिले, आरोपी 2 तासातच सुटले। राणेंच्या रेडवरून विरोधकांचे सवाल। कणकवलीतल्या बाजारपेठेत सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंनी एखाद्या पोलीस अधिकारीप्रमाणे गुरुवारी अचानक रेड टाकली। एका घराच्या पहिल्या मजल्यावर सुरू असलेल्या या मटका अड्ड्यावर नितेश राणे पोहोचताच मटका घेणाऱ्यांची पाचावर धारण बसली। या ठिकाणी पैशांच्या रोकडेसह फोन आणि नोंदीसाठी वह्याही होत्या। काय चाललंय? स्वतःच्या तोंडाने बोल। मस्ती चालली आहे? माहित आहे पालकमंत्री कोण आहे तुला? काय चाललंय? काय करताय ते लोक? काय करताय ते लोक? नितेश राणे यावेळी फार आक्रमक झालेले पाहायला मिळाले। नितेश राणेंनी यावेळी मटका लावणाऱ्यांचे फोन ताब्यात घेतले। या छाप्यावेळी नितेश राणे आणि मटका घेणाऱ्यांचा संवाद समोर आला। काय लिहितोय तू? काय लिहिताय तुम्ही? बोल ना, तोंडाने बोल ना, काय चाललंय सांग तरी। जुगार आकडे लिहितायत ना? कोणाच्या ऐकाने लिहिताय? कोणाच्या आशीर्वादाने लिहिताय? काय चाललंय हे? काय रे? काय शेवट? काय तू आलो नसतो तर तू शेवट केला असतास का रे? तुला वाटतं तुला मी शेवटीपर्यंत ठेवणार नाही? तुमची आणि हे चालू दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या मटका आणि जुगारा अड्ड्यावरून संतप्त झालेल्या नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांना फोन करत धारेवर धरलं। मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा, पण होत नाहीये। मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसात इथं पोहोचू शकतो, तुम्हाला लोकांच्या नाकाखाली चालू आहे। सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी। टेबल बघा केवढं मोठं लागलंय तिथे। हे बरोबर आहे, तुम्हाला तेव्हा पण बोललेलो, माझा विश्वास होता। मला माहिती मिळू शकते, मी धाड मारू शकतो। तुम्ही लोक कुठे गेलात मग? मटका आणि जुगार खेळणाऱ्यांवर कारवाईचे आदेश नितेश राणेंनी दिले। जिल्ह्यातल्या अवैध धंद्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल असा इशारा नितेश राणेंनी दिला। माझ्या जिल्ह्याकडे कोणीही वाकड्या नजरेने बघायचं नाही। कोणाला काही कमवायचं असेल तर चांगल्या मार्गाने कमवा असं मी अधिकाऱ्यांना सांगेन। चांगल्या मार्गाने कमवा, लोकांना लुबाडून आणि लोकांना त्रास देऊन आणि माझ्या जिल्ह्यातल्या तरुण तरुणीला आयुष्य बर्बाद करून कोणीही आपले खिसे भरत असतील तर तुम्ही विरुद्ध मी आहे, एक लक्षात ठेवा। मटका आणि जुगार खेळणाऱ्यांना मंत्री नितेश राणेंनी पकडून दिलं। जुगार आकडे लिहितायत ना? कोणाच्या ऐकाने लिहिताय? मात्र कारवाई झाल्यानंतर अवघ्या 2च तासात आरोपींना कसं काय सोडण्यात आलं असा सवाल माजी आमदार वैभव नाईकांनी केलाय। त्यासोबत कारवाईच्या वेळी एका व्यक्तीच्या संभाषणाचा दाखला देत नितेश राणेंना घेरलं गेलं आणि त्यामुळे पालकमंत्र्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि अशा कारवाई असताना ते सुटणार नाही कसं असं बघावं। परंतु हे 2 तासात सुटले तर लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे संशय मनात येतात आणि त्यामुळे या संशयाकडे तुमच्याकडे सुई न जाता त्यामधनं लोकांचं निरसन झालं पाहिजे आणि अशा कारवाया पुन्हा झाल्या पाहिजेत अशीच आमची भूमिका आहे। परंतु ह्या कारवाई होताना 2 तासात ते सुटलेच कसे हा आमचा पहिला प्रश्न आहे। तुला वाटतं तुला मी शेवटीपर्यंत ठेवणार नाही?
नितेश राणेंनी टाकलेल्या या छाप्यानंतर जिल्ह्यातल्या खारेपाटण ते बांद्यापर्यंत सर्वच छोट्या मोठ्या बुकींसह मटका लावणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले. त्यामुळे अनेक बाजारपेठातल्या छोट्या बुकींच्या टपऱ्या बंद असल्याचं दिसून आलं. पण याचबरोबर इतर अवैध धंदे सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात चालतात. वाळूची तस्करी आहे, गोवा बनावटीची दारू आहे, जुगार मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्गात चालतोय, गुटखा इथे मोठ्या प्रमाणात विकला जातोय. या सगळ्याच धंद्यांवर कारवाई केली पाहिजे अशी माझ्या जिल्हावासी म्हणून पालकमंत्र्यांना विनंती आहे. कार्यवाही झाली याची योग्यच आहे. आणि कसं जे अवैध आणि अनैतिक धंदे आहेत ते इथले सिंधुदुर्गात हद्दपार झालेच पाहिजे. नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातून जुगार आणि मटक्याचं उच्चाटन करण्याची भूमिका अतिशय योग्य आहे. मात्र त्याचवेळी मटका आणि जुगार खेळणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाईची गरज आहे. नाहीतर कारवाई ही फक्त दिखावा होती का असा प्रश्न उपस्थित केला जाईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.